गडिंग्लज नगर परिषद हद्दीतील पथविक्रेता समितीसाठी 29 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे। मात्र मतदानाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्यानं नगरपालिकेसमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आला। 29 ऑगस्टच्या होणाऱ्या पथविक्रेता निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनेल येणार हा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। गडिंग्लज नगर परिषद हद्दीतील पथविक्रेता समिती स्थापन होणार आहे। या समितीमध्ये 20 जणांचा समावेश राहणार आहे। गडिंग्लज नगरपालिका हद्दीत एकूण 216 अधिकृत पथविक्रेते असून त्यापैकी 8 जागा या पथविक्रेत्यांमधून निवडल्या जाणार आहेत। उर्वरित जागा पदसिद्ध शासकीय अधिकारी तसंच विविध प्रतिनिधींसाठी आहेत। पथविक्रेत्यांसाठी सर्वसाधारण 3, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठी प्रत्येकी 1 अशा 8 जागा निवडल्या जाणार आहेत। त्यापैकी 2 जागा बिनविरोध निवडून आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली दावेदारी सिद्ध केली आहे। अनेक वर्ष या पथविक्रेता समितीवर विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती। ती मक्तेदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोडून काढली आहे, असं महेश सलवादे यांनी सांगितलं। शांता कोरवी आणि शोभा कांबळे यांची निवड बिनविरोध झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। पथविक्रेत्यांच्या पाठीशी कायमपणे ठाम उभं राहण्याचं आश्वासन रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी दिलं। नगरपालिकेवर देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असं माजी नगराध्यक्ष किरण कदम यांनी सांगितलं। यावेळी नरेंद्र भद्रापुरे, राजू खणगावे, अमर मांगले, हरुण सय्यद, उदय परीट यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते।